नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. शहरांच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी हाती येतेय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती पुन्हा एकदा सडकून टीका केलेली आहे. मोदींच्या मनात पराभवाची भीती आहे असं राहुल गांधी म्हणालेले आहेत आणि तुम्ही कितीही द्वेष पसरवला तरी आम्ही प्रेमानंच उत्तर देऊ असं देखील राहुल गांधी म्हणालेले आहेत. पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडले. मात्र अजून 2 टप्पे लोकसभा निवडणुकीचे बाकी आहेत आणि त्यासाठी प्रचार सभांचा धडाका लावत असताना एका प्रचार सभेत राहुल गांधी आज बोलत होते. कल कहते हैं राहुल गांधी से कहते हैं, राहुल गांधी से राजीव गांधी के बारे में बोलते हैं. देश के प्रधानमंत्री हैं, देश के प्रधानमंत्री हैं, मगर कल और आज एक शहीद व्यक्ति का अपमान करते हैं. और मैंने क्या कहा? मैंने कहा देखिए मोदी जी, एक बात आप समझ लीजिए, आपके दिल में जितना भी गुस्सा हो, जितना भी क्रोध हो, जितनी भी नफरत हो, आप मुझे जो गाली देना चाहते हो दे दो, आप मुझसे जो कहना चाहते हो कह दो. आप मेरे पिता के बारे में, माता के बारे में, नाना नानी, दादा दादी, सबके बारे में जो कहना है आप कहो, मगर एक बात समझ लो और अच्छी तरह समझ लो, मैं कांग्रेस पार्टी का नेता हूं. आप मेरे ओर जितनी भी नफरत फेंकोगे, मेरे दिल से सिर्फ प्यार वापस आएगा. और मोदी जी समझ लीजिए, मोदी जी समझ लीजिए, समझ लीजिए मोदी जी, एक बात समझ लीजिए, मैं आपसे पार्लियामेंट हाउस में गले लगा था. याद रखिए, वही प्यार नरेंद्र मोदी आपको 23 मई में हराने जा रहा है, आपकी धज्जियां उड़ाने जा रहा है. पुढच्या बातमीकडे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीतला हिंसाचार 5व्या टप्प्यात देखील बघायला मिळाला. बॅरकपूरचे भाजपचे उमेदवार अर्जुन सिंह यांच्यावरती तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपने केलाय. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला सीआरपीएफनं मारहाण केलेली आहे. भाजपनं बॅरकपूरमध्ये पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. तर जय श्रीराम बोलणाऱ्यांना ममता बॅनर्जी जेलमध्ये टाकतात असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय. 5व्या टप्प्यात बंगाल पुन्हा पेटलं. भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले. भाजप उमेदवाराला मारहाणीचा आरोप. टीएमसीच्या उमेदवाराला सीआरपीएफची मारहाण. मतदान केंद्रात टीएमसीचे कार्यकर्ते. भाजपची पुन्हा मतदान घेण्याची मागणी. भाजपचे बैरकपूरचे उमेदवार अर्जुन सिंग यांना या प्रकारे सुरक्षा जवानांनी बाहेर काढलं. पोलिंग बूथवरून बाहेर ओढून धमकावण्यात आलं. यावेळी जखम झाल्याचा आरोप अर्जुन सिंग यांनी केलाय. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेले केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान दारूच्या नशेत असल्याचा आरोप अर्जुन सिंग यांनी केलाय. तर दुसरीकडे टीएमसीचे हावडातले उमेदवार प्रसून बॅनर्जींना सीआरपीएफच्या जवानांनी मारहाण केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारालाच मारहाण करण्यात आली आहे. भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमधला संघर्ष किती टोकाला पोहोचलाय हे यातून दिसून येत आहे. हिंसाचारामुळे निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा मतदान घेण्याची मागणी भाजपनं केली आहे. आज हमारी मांग है कि बराकपुर में पुनः चुनाव कराया जाए, क्योंकि आज जो हुआ है वो लोकतंत्र के नाम पर एक रिगिंग पोल हुआ है, डेमोक्रेटिक पोल नहीं हुआ है, और इसलिए वहां रीपोल किया जाए. आज चुनाव आयोग को हम मिलेंगे भी, लेकिन चुनाव आयोग केवल धरे पर केवल प्रेक्षक बन के नहीं रह सकता. हावडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रांतीदेव सेनगुप्तांची गुंडगिरी पाहायला मिळाली. इथं सेनगुप्तांनी अधिकाऱ्यांना धमकावलं. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केलाय. हालात तो ये है कि जय श्री राम कहने वालों को दीदी गिरफ्तार करवाकर जेल भेज रही है. आतापर्यंत झालेल्या 5ही टप्प्यातील मतदानावेळी बंगालमधलं रक्तरंजित राजकारण समोर आलंय. पहिल्या टप्प्यात 83.80% मतदान झालं.
आदिलपूर द्वार आणि कूच बिहारमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हिंसा झाली। टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी लेफ्ट फ्रंटचे उमेदवार गोविंदा राय यांच्यावर हल्ला केला। दुसऱ्या टप्प्यात 81.72% मतदान झालं। रायगंजच्या इस्लामपूरमध्ये सीपीआयएमचे खासदार सलीम यांच्या कारवर टीएमसी कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला। तिसऱ्या टप्प्यात 81.97% मतदान झालं। हिंसेच्या तब्बल 1500 तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या। मतदान केंद्रावर बॉम्ब टाकले। सीपीएमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला। मुर्शिदाबादमध्ये 56 वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्याची टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी ठेचून हत्या केली। कोलकात्यामध्ये 60 लोकांना अटक करण्यात आली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यातल्या संघर्षानं पश्चिम बंगालमधली निवडणूक हिंसक झाली आहे। त्यातच 5व्या टप्प्यात भाजपच्या उमेदवाराला मारहाण झाली, तसंच टीएमसीच्या उमेदवारालाही मारहाण झाली। परिणामी इथला राजकीय संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक पेटत चाललाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तेव्हा हिंसेचा टक्का पश्चिम बंगालमध्ये जास्त असला तरी मतदानाचा टक्का देखील पश्चिम बंगालमध्ये जास्त आहे। वळत पुढच्या बातमीकडे। बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून। मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी स्वकीयांचे कठोर शब्दात कान टोचलेत। पक्षात कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा यावेळी मिलिंद देवरा यांनी दिलाय। तसंच मुंबई काँग्रेसमध्ये फक्त राहुल गांधी यांचाच ग्रुप राहणार असल्याचं देवरा म्हणालेत। पक्षातील अंतर्गत कलहामुळेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची मुंबईतली सभा देखील रद्द झाल्याची चर्चा होती। त्यामुळे लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभेत पक्षातील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष सध्या प्रयत्नशील आहेत। विशेष म्हणजे आजच्या या बैठकीला मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे मात्र हजर नव्हते। मुंबई कांग्रेस को अधिक अनुशासित बनाना ये मैं मानता हूँ कि बहुत ही जरूरी है। केवल जरूरी नहीं, मैं मानता हूँ कि अनिवार्य है। लेकिन इसके साथ साथ जो उन्होंने मुझे कहा कि वे चाहते हैं कि जिस दिन से मैं प्रेसिडेंट बना उस दिन से मुंबई कांग्रेस में ग्रुपिज्म खत्म। और मैंने पिछले 1 महीने, मेरे पास भी बहुत कम समय था, मेरा खुद का इलेक्शन लगा, लेकिन मैंने पूरी कोशिश की कि हर डिस्ट्रिक्ट में, हर एरिया में, हर कैंडिडेट के लिए मुंबई के स्थल पे जो नेता हैं, कुछ लोग ऐसे थे जो कई सालों से, कई दशकों से घर पे बैठे हुए थे, एक्टिव नहीं थे। मैंने उनको और एक बार एक्टिव करने की कोशिश की। और मैं आप सबसे यही बात पर आश्वस्त करना चाहता हूँ कि आने वाले दिनों में और खास करके विधानसभा चुनाव के पहले सबसे पहले मेरा जो काम होगा कि ग्रुपिज्म खत्म। एक ही ग्रुप है। आज मैं अध्यक्ष होने के नाते आपको गारंटी दे सकता हूँ कि आज एक ही ग्रुप है और राहुल गांधी का। बाकी कोई यहाँ के मैं इस ग्रुप का हूँ, मैं ग्रुपिज्म को बिल्कुल बर्दाश्त नहीं करूँगा। सेकंड बात है कि डिसिप्लिन बहुत ही जरूरी है। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अजून बराच कालावधी बाकी आहे। मात्र मतदान यंत्राच्या सुरक्षेबाबत काँग्रेसची चिंता वाढली आहे। मतदान यंत्रात तांत्रिक छेडछाड होऊ नये यासाठी स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जॅमर लावण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठीचं मतदान पार पडलं असून आता जनतेचं लक्ष मतमोजणीकडे लागलंय। मात्र विरोधकांचा जीव टांगणीला लागला असून त्यांना मतदान यंत्रांची चिंता सतावू लागली। म्हणूनच सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। मतदान यंत्राच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याची मागणी चव्हाण यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे। तसंच मोबाईल टॉवर्स अथवा वायफायच्या माध्यमातून मतदान यंत्रात छेडछाड होण्याची शक्यता पाहता मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये जामर बसवण्याची मागणी सुद्धा चव्हाण यांनी केली आहे। मतमोजणी दरम्यान प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर करावा, त्यानंतरच पुढच्या फेरीची मतमोजणी करावी। एकूण मतदान यंत्रांपैकी 50% मतदान यंत्रांची व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी चव्हाण यांनी केल्यात। या ईव्हीएम्स या वायरलेस नेटवर्क्सच्या माध्यमातून उदाहरणार्थ मोबाईल टावर्स, वायफाय नेटवर्क
इत्यादीच्या माध्यमातून कदाचित टॅम्पर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे नेटवर्क जॅमर्स लावण्याची गरज आहे असं आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे. मोबाईल फोन आणि वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून मतदान यंत्रात छेडछाड करता येत असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसंच विरोधकांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान यंत्राविषयी शंका उपस्थित केली आहे. मात्र निवडणूक आयोगानं त्याचं वारंवार खंडनही केलंय. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातमी आहे आगीची. औरंगाबादेतल्या वाळूज MIDC मध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. कास्ट झी या केमिकल कंपनीमध्ये सध्या आगडोंब उसळलाय आणि या आगी दरम्यान कंपनीतील सिलेंडरचा देखील स्फोट झाला आणि या आगीत कंपनीतील 2 कामगार भाजले गेल्याची माहिती मिळतेय. तेव्हा औरंगाबादमधल्या या केमिकल कंपनीला ही आग लागलेली आहे. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, ही आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे का काय आणि काय अधिकचा तपशील मिळतात या आगीबद्दल? रेश्मा, आता आग पूर्णपणे 100% विझलेली आहे. त्या कंपनीच्या समोरच मी उभा आहे. ही कंपनी पूर्णची पूर्ण जळून खाक झालेली आहे. मात्र कंपनीच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात जे आहे केमिकलचे ड्रम्स होते. त्या केमिकलच्या ड्रममुळे जे आहे या ठिकाणी स्फोट झाल्याचे आवाज आले आणि बाजूला असलेल्या कंपनीलाही त्याची झळ पोहोचलेली. एकंदरीतच प्रत्यक्षदर्शी काही लोक आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया की काय. वाळूज MIDC M सेक्टर 85 मधील कॅटेजी कंपनीला 6 वाजेच्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटने आग लागली असं मॅनेजरचं म्हणणं आहे. जवळपास 8 वाजेपर्यंत आग सुरूच होती. 8 वाजता आग कंट्रोलमध्ये आली. जे 2 कामगार जखमी झाले. 2 कामगार जखमी झाले असं माहिती मिळते. एक कामगाराला दवाखान्यात नेलेला आहे. फायर फायटर्स आपल्या सोबत आहेत. बजाजची खाजगी या ठिकाणी सेवा देण्यात आलेली आहे. दादा, कशी आग होती आणि पूर्णपणे विझली? आग मोठ्या प्रमाणात होती. इतर कंपन्यांना विजा पोचू नये, आगीची तीव्रता पोचू नये, झळ पोचू नये म्हणून आम्ही इतर कंपन्यांच्या बाजूने आम्ही आग कंट्रोल करून इतर कंपन्यांना आम्ही सेव्ह केलं. एकंदरीतच आग पूर्णपणे विझली जरी असली तरी अजूनही अग्निशमन दलाचे जे आहे या ठिकाणी जवान पूर्णपणे काम करतायत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. पण आता सुदैवाची गोष्ट अशी आहे की आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे आणि 2 कामगार या ठिकाणी किरकोळ जखमी झालेत, भाजलेले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रेश्मा. निश्चित सिद्धार्थ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल. आणि यानंतरची बातमी आहे ती पुण्यातून. पुणे शहरामध्ये सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. समर्थ, विश्रामबाग, फरासखाना, वानवडी आणि बिव्वेवाडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सकाळच्या सुमारास एकापाठोपाठ एक 6 सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र हिसकावण्यात आली आहेत. जवळपास 1 ते 1.5 तासात चोरट्यांनी या साखळ्या हिसकावून पोबारा केलाय. शहरात सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचं दिसतंय. या घटनेमुळे आता शहरात खळबळ उडाल्यानंतर पोलीस दल देखील खडबडून जागं झालंय. आणि पुण्यापाठोपाठ तिकडे नाशिकमध्ये देखील चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला दिसतोय. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे चोरट्यांनी चोरी करताना चक्क डान्स केलाय आणि हा प्रकार CCTVत कैद झालाय. येवल्यातल्या नाकोडा पैठणीच्या कारखान्यामधून चोरट्यांनी 3 लाखांच्या पैठण्यांची चोरी केली आहे. यावेळी त्यांनी कारखान्याचा मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कारखान्यात शिरल्यानंतर त्यांनी पैठणीची चोरी तर केलीच, पण सोबतच CCTVत बघत डान्स देखील केला. सध्या पोलीस या चोरट्यांच्या मागावर आहेत. नंतर बातमी मुंबई महापालिकेला दिलासा देणारी. कोस्टल रोडच्या कामावरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं आज उठवली आहे. मात्र कोस्टल रोडसाठी समुद्रात भर न टाकण्याच्या अटीवरच मुंबई महापालिकेला या कामासाठी हिरवा कंदील देण्यात आलाय. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेलं कोस्टल रोडचं काम पुन्हा सुरू करता येणार आहे. याआधी 23 एप्रिलला कोस्टल रोड प्रकल्पासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासह इतर कामांना दिलेली स्थगिती उठवण्यास उच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दात नकार दिला होता. या निर्णयाविरोधात पालिकेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयात भर टाकण्याव्यतिरिक्त इतर कोस्टल रोडचं बांधकाम करण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचं मत नोंदवलंय. आता या प्रकल्पाविरोधातल्या इतर सुनावण्या जून महिन्यात होणार आहेत. इकडे मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर मराठा मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलंय.
यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही असा निर्णय नुकताच नागपूर खंडपीठाने दिला होता। त्याविरोधात मराठा समाजातल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं होतं। आता शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे। त्यामुळे 4 दिवसात ठोस आश्वासन दिलं नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी दिलाय।